बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. वळूयाच्या खास बातमींकडे. अकोला जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीसाठी सदस्य पदांच्या आरक्षणाचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. 8 ऑक्टोबर रोजी सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आला असून अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय आणि सर्वसाधारण महिलांसाठी हे आरक्षण ठरवण्यात आले आहे. ही अधिसूचना 9 ऑक्टोबर रोजी संबंधित कार्यालयाच्या सूचना फलकांवर आणि जिल्हाधिकारी अकोलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. नागरिकांना जर काही हरकती किंवा सूचना द्यायच्या असतील तर त्या 14 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी स्वरूपात संबंधित कार्यालयात सादर कराव्यात असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्पष्ट केले आहे. अंतिम आरक्षण यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. बाळापूर सर्वसाधारण, बार्शी टाकळी सर्वसाधारण महिला आणि पाथूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या पद्धतीने आरक्षण होतं. हे जे आरक्षणाची सोडत जी काढली जाते त्या नियम 1962 अनुसार ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. सर्वप्रथम आता आपण अनुसूचित जातीचं आरक्षण निश्चित करत आहोत. अनुसूचित जातीचं आरक्षण निश्चित करत असताना लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणामध्ये हे आरक्षण निश्चित केलं जातं. अनुसूचित जातीकरता 49%, पाथूरमध्ये 20.36%, पाटोळ 19.35%, बार्शी टाकळी 18.59% आणि तेलाराचा विचार करता चक्रानुक्रम आरक्षण देत असताना या पाठीमागे सर्व जे पंचायत समिती आहे त्यामध्ये किमान एक वेळा हे आरक्षण यापूर्वी देण्यात आलेलं आहे. यानंतर आपण अनुसूचित जमातीचं आरक्षण निश्चित करणार आहे. अनुसूचित जमातीचं आरक्षण देखील लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने आपण निश्चित करतो. यामध्ये अनुसूचित जमाती ते उघडून द्या. पंचायत समिती बार्शी टाकळी, पंचायत समिती बार्शी टाकळीची चिठ्ठी आलेली आहे. ती नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आरक्षित. अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.